नांदेड जिल्ह्यातील होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक रवींद्र चव्हाण आणि भोकर विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत तिरुपती उर्फ पप्पू पाटील कोंडेकर यांच्या प्रचार सभेदरम्यान दिनांक 7 नोव्हेंबर रोजी मुदखेड शहरातील मोंढा भागात दुपारी 1 वाजता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी उपस्थित मतदारांना मार्गदर्शन करताना पटोले यांनी सांगितलं की नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस विरुद्ध भाजप असा लढा नसून काँग्रेस विरुद्ध हुकुमशहाला हद्दपार करण्याची योग्य वेळ आपणास 20 नोव्हेंबर असून काँग्रेस पक्षाला संकटाच्या काळात खासदार अशोक चव्हाणांनी पक्ष सोडून भाजपा पक्षात प्रवेश केला। त्यांना वाटलं की आता काँग्रेस पक्ष संपणार, पण एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देत पक्षाला फोडणाऱ्या गद्दारांना चांगलाच धडा शिकवला। पुढे बोलताना सांगितलं, अशोक चव्हाणांनी मुख्यमंत्री पदावर असताना कोणताही प्रकल्प आणून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या असता, पण ते विकासाचा आराखडा तयार केला नाही। नांदेड जिल्ह्याचा 7-12 येथील जनता फोडून काढेल, अशी टीका यावेळी पटोले यांनी केली। कार्यक्रमाचं प्रास्ताविक भाषण काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास गोडसे यांनी मांडलं। लोकसभा पोटनिवडणुकीत लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार यांनी काम करण्याची संधी उपलब्ध करण्याची विनंती आपल्या मनोगतातून व्यक्त केली आहे। इंजिनियर दामिनीताई ढगे यांनी प्रामाणिकपणे निवडून आणण्यासाठी प्रयत्न करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करू असं सांगितलं। नांदेड जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील गाढे यांनी सुद्धा आवाहन करून मतं मागितलीत। मुख्य नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राम चौधरी यांनी आपल्या भाषणातून अशोक चव्हाणांनी मुख्यमंत्री असताना ज्या भागात प्रचार सभा आयोजित करण्यात आली ती जागा आजची गायरान जागा असून नवीन कायदा करून जागा नावालावती असती, पण तसेच झालं नाही। अशोक चव्हाण उमेदवार मॅनेज करण्यात पटाईत आहेत आणि या भागाचा अनुशेष भरून काढला नाही, अशी टीका यावेळी केली। भोकर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केलेले पप्पू पाटील कोंडेकर यांनी भावनिक होऊन निवडून देण्याची विनंती यावेळी केली। यावेळी माजी आमदार तथा अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष मिर्झा वजाहत, प्रदेश सदस्य बालाजी सोंडार, सुरेंद्र घोडजकर, शरद पवार गटाचे नांदेड राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष BR कदम, शिवसेना जिल्हा प्रमुख बबन बारसे, तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रतापराव देशमुख, माजी नगराध्यक्ष राजाप्पा कोतावर, माजी उपाध्यक्ष करीम खान साहेब, दान महर्षी दादाराव पाटील ढगे, माजी उपाध्यक्ष लक्ष्मण देवदे, तालुका कार्याध्यक्ष मोहम्मद गौस, डॉक्टर रेखा चव्हाण आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संदीप देशमुख यांनी केलं, तर आभार प्रदर्शन सूर्यकांत चौंदते यांनी केलं असेल आणि त्या घटनेला भाजपची मानसिकता ही स्पष्ट होते असं चित्र आपल्याला पाहायला मिळते। वास्तविकता काय असेल तर ती पूनम महाजन त्या ठिकाणी मांडेल। सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याच्या फाईलवर RR पाटील यांनी सही केली होती, ती सही फडणवीस यांनी अजित पवार यांना दाखवून देऊन गोपनीयतेचा भंग केला असं सुप्रिया नाही, मुद्दा तर एक आहे की आता तेच अजित पवार चक्की पेसिंग करणार होते, फडणवीस सांगत होते। मग 30-70 घोटाळा नव्हताच, तर मग ते राजकीय षडयंत्र फडणवीसाचं होतं काय, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होते आहे। आणि त्याच्यामुळे फडणवीस हा महाराष्ट्राला कसा बेकूफ बनवतो आहे, कसं लोकांना मुख्य मुद्द्यापासून डायव्हर्ट करतो आहे, हे याच्यातून स्पष्ट झालेलं आहे। आज भाजपचा चेहरा म्हणून फडणवीसच पुढं आहे आणि फडणवीसांनी गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राची माती केलेली आहे, महाराष्ट्राची सगळी व्यवस्था संपवलेली आहे, हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे। अशोक चव्हाण असं म्हणालेले आहेत की दिल्लीहून फरमान निघालेलं आहे, अशोक चव्हाणला संपवा, मला संपवू नका, तुम्ही माझ्या सोबत राहा। कोणी फरमान काढले दिल्लीहून, असं आहे का काही? संपलेल्या माणसाला कोण संपवायला निघणार आहे? अजित पवार यांनी शरद पवार यांना अध्यक्ष पदावरून हटवलं होतं, पक्ष फोडला नाही तर वर पडला, सुप्रियाताई सुळे म्हणाले। कोण अजित पवार ते त्यांचा अशोक चव्हाणांच्या कारखान्याला उसाला भाव नाही, त्या तुलनेनं अमित देशमुखांच्या बघा की आज इथली जी काही कथा आहे शेतकऱ्यांची ती खरी आहे। 4 कारखाने होते, 4 कारखान्यातून 2 कारखाने अशोक चव्हाणांनी विकलेत। सरकारकडून 150 कोटी रुपये पण त्यांना पैसे मिळालेले आहेत, जनतेच्या घामाचा पैसा सरकारने त्यांना दिलेला आहे, पण सरकार ते तरी कारखाने त्यांचे घाट्यात आहेत। त्यांच्या कारखान्यामध्ये 2500 रुपये भाव, त्यांनी विकलेल्या कारखान्यांचा 2800 रुपये भाव
आणि अमित देशमुखच्या कारखान्यामध्ये 3300 भाव. ते शेतकऱ्यांना लुटण्याचं काम अशोक चव्हाण करते हे तिथून सिद्ध होतं. कथा या ठिकाणी त्यांच्या व्यथा मांडल्या. ते भाजपचे अनेक वर्ष भाजप काय आहे हे राम चौधरी साहेबांनी या ठिकाणी एका ज्येष्ठ नेत्यांनी या ठिकाणी भाजपची मानसिकता आणि त्यांची विचारसरणी या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे पूनम महाजननी ती काही भूमिका मांडली त्याच्यामध्ये बिलकुल काही ना काही सत्य असेल आणि त्या घटनेला भाजपची मानसिकता ही स्पष्ट होते असं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे. वस्तुस्थिती काय असेल तर ती पूनम महाजन त्या ठिकाणी मांडते. सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याच्या फाईलवर आर पाटील यांनी सही केली होती. ती सही फडणवीस यांनी अजित पवार यांना दाखवून देऊन गोपनीयतेचा भंग केला असं सुप्रिया सुळे म्हणतात. मुद्दा तर एक आहे की आता हेच अजित पवार चक्की पेसिंग करणार होते, फडणवीस सांगत होते. मग ती 70,000चा घोटाळा नव्हताच तर मग ते राजकीय षड्यंत्र फडणवीसाचं होतं काय हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होते आहे. हा प्रश्न निर्माण होते आहे आणि त्याच्यामुळे फडणवीस हा महाराष्ट्राला कसा बेकूफ बनवतो आहे, कसं लोकांना मुख्य मुद्द्यापासून डायव्हर्ट करतो आहे हे याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. आज भाजपचा चेहरा म्हणून फडणवीसच पुढं आहे आणि फडणवीसांनी गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राची माती केलेली आहे, महाराष्ट्राची सगळी व्यवस्था संपवलेली आहे हे त्याच्यातून स्पष्ट झालं. अशोक चव्हाण असं म्हणालेले आहेत की दिल्लीहून फरमान निघालेलं आहे, अशोक चव्हाणला संपवत, मला संपवू नका, तुम्ही माझ्या सोबत राहा. कोणी फरमान काढले दिल्लीहून, असं आहे का काही? संपलेल्या माणसाला कोण संपवायला लागणार आहे? अजित पवार यांनी शरद पवार यांना बघा की आज जी कथा आहे शेतकऱ्यांची ती खरी आहे. 4 कारखाने होते, 4 कारखान्यातून 2 कारखाने अशोक चव्हाण विकले. सरकारकडून 150 कोटी रुपये पण त्यांना पैसे मिळालेले आहेत. जनतेच्या घामाचा पैसा सरकारने त्यांना दिलेला आहे. पण सरकार ते तरी कारखाने त्यांच्या घाट्यात आहे. त्यांच्या कारखान्यामध्ये 2500 रुपये भाव, त्यांनी विकलेल्या कारखान्यांचा 2800 रुपये भाव आणि अमित देशमुखच्या कारखान्यामध्ये 3300 भाव. ते शेतकऱ्यांना लुटण्याचं काम अशोक चव्हाण करते हे तिथून सिद्ध होतं. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.